तर हे आहेत बारावकर यांचं एक बक्षीस पत्राच्या आधारे यांना जमीन मिळाली होती. यांच्या वडिलांना बक्षीस मिळाली त्यांच्या चुलत आजोबाकडून. हे प्रकरण काय होतं तर गणपती यांना दुय्यम निवारक श्रीगोंदा यांच्याकडील दस्त क्रमांक 794/1957 12/10/1957 रामराव यांचा मुलगा रामराव बारावकर यांना रजिस्टर बक्षीसपत्र करून दिलेलं आहे. बरोबर. बक्षीसपत्राप्रमाणे फेरफार पडलेला आहे 7714 ने रामराव बारावकर यांचं नाव फेरफार घेऊन 7/12 सदरी यांची नावाची नोंद झाली. त्याच्या पुढे नंबर 3 सदरचा फेरफार 7/12 एकत्रीकरणानुसार योजनेत रामराव बारावकर रामराव पार्वती बारावकर यांना प्रत्येकी 8 आणि असे एकत्रीकरण योजनेमध्ये खाते देण्यात येऊन एकत्रित योजनेतील खाते क्रमांक 1037 1038 1051 हे असं सगळं दिलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर 4 नंबरला हे सगळं झाल्यानंतर जो गावचा 4 नंबरला तदनंतर गावचे जे काही तलाठी वगैरे असतात त्यांनी 7/12 सदरी फेरफार करताना 89 नुसार आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करतेवेळी सदर फेरफारमध्ये त्यांनी चूक केलेली आहे. म्हणजे आपण लेखन प्रमाद म्हणू शकतो. आणि त्यानुसार गाव कामगार तलाठी यांनी सदरचा फेरफार अंमल घेताना कब्जेदारी सदरी असलेल्या दोन्ही नावाचा कंस चुकीच्या पद्धतीने केला. म्हणजे हे इंटेन्शनली झालं असणार आहे बरं का, कारण कागदपत्र वेगळे सांगताना यांनी कंस वेगळाच केलेला आहे. त्यामुळे बक्षीस पत्राप्रमाणे फेरफार 7714 नुसार असलेले रामराव बारावकर यांचे नाव चुकीचा कंस झालेला आहे. बरोबर. त्यानंतर यांनी त्याच्याविरुद्ध अपील केलेलं आहे. आणि मग 5 नंबर मुद्दा 1966 कलम 155 म्हणजे लेखन प्रमाद दुरुस्ती अपील केले. आणि त्यानुसार 126/2023 त्यांनी अपील दाखल करून सर्व हित संबंधितांचे जाब पंचनामा कागदपत्रांची खात्री पडताळणी करून तत्कालीन तहसीलदार साहेब यांनी 28/5/2005 रोजी अपील निर्णय देण्यात आला. तो कायदेशीर कागदपत्रांची खात्री पडताळून करून घेतला. म्हणजे जी कारकुनाकडून किंवा त्या तलाठीतून चूक झाली त्याच्या संदर्भात यांनी अपील केलं. तहसीलदारांनी सगळी कागदपत्र पाहिली आणि यांना तशा प्रकारचा योग्य न्याय दिला. याच्या विरोधात ते तुमच्याकडं त्यांनी अपील केलं. ते अपील केल्यानंतर आपण जो काही यांना निकाल दिलेला आहे, मी त्याला न्याय म्हणू शकणार नाही, त्या निकालामध्ये मला असं दिसतंय की आपण कदाचित ते काही न वाचताच निकाल दिलेले असावे. त्याची कारणं सांगतो. ते असं का म्हणायचं कारण मी तुम्हाला सांगतो की तुमचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये जवळपास 9 चुका आहेत. मला असं म्हणायचं ते मी सांगतो आणि मग तुम्हाला पण बोलायला देतो मी. ऐका ना, तुम्ही बेसिक जे महसूलचं नॉलेज आहे तर त्यानुसार तुम्ही विचार नाही करता. हे बघा, हे या सगळे कागदपत्र घेऊन मी तुमच्या समोर आहे. महसूलचे जे नियम आहेत आम्ही पूर्णपणे वाचलं सगळं. हिंदू सक्सेशन ऍक्ट वाचलेलं आहे, त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी वाचलेलं आहे, त्याच्यातली सगळी कलमं काढून आम्ही बघितलेली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हिंदू अडॉप्शन ऍक्ट ते पण बघितलेलं आहे, ते पण आहे त्याच्यामध्ये सगळ्या. आणि महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट सेक्शन 247 आणि 257 या सगळ्या तरतुदी आम्ही काढून इथं बघितले. तुम्ही बघितलंय, पण ह्यांचं बक्षीस पत्र आहे आणि ते समोरच्या पार्टीची दावा करतायत ते दत्तक विधानाचं आहे. आता यांचं जे बक्षीस पत्र आहे ते 1957चं आहे. ते जे दत्तक वारसाचं म्हणतायत ते कधीच आहे? 1989 साहेब. या दोघांमध्ये फरक पडतो. मी तुमच्याशी वाद वगैरे घालण्यासाठी नाही, यांच्यावर जो अन्याय झालाय नक्की त्यांची भूमिका काय हे तुमच्यापर्यंत कळवलं. तुम्ही तुमची पण बाजू मांडणार, मी त्यासाठी पण तुम्हाला संधी देणार. असं नाही की मीच फक्त सांगणार आहे आणि तुम्ही ऐकायचं, असं काही नाही. आता तुम्ही जो निकाल पत्र दिलाय त्यातल्या जे चुका आहेत ते मी तुम्हाला सांगतो. मग तुम्ही तुमचं जे महसूलचं ज्ञान म्हणताय किंवा हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे, अडॉप्शनचा ऍक्ट आहे, त्याच्यावरती पण आपण बोलूया. कारण यांचं दत्तक नाहीये, यांचं बक्षीस पत्र आहे. तुम्ही जे म्हणताय ते हिंदू सक्सेशन ऍक्ट वगैरे बक्षीस पत्र आहे. तर त्यातली पहिली जी चूक आहे त्याच्यामध्ये अपील प्रकरण वाद मिळकत या चौकरात 28/5/2025 तारीख आहे आणि शेवटच्या पानावरती बरं का शेवटी RTS 126/2023 आहे. RTS 126/2023 मधील 28/7/2027 अशी तारीख आहे. आता आपण 9 मार्च 2026 आहे. तुम्ही तारीख 28/7/2027 कशी टाकू शकता? नंबर 1, कारण अजून ते वर्ष जे आहे. चूक नंबर 1 ही आहे. त्याच्यानंतर 1966 कलम 177 असे नमूद केले. खरं तर ते 155 कलम पाहिजे. तुम्ही जे म्हणताय महसूलचं ज्ञान ठीक आहे, तुम्ही अधिकारी तुम्हाला जास्त नॉलेज असेल, नाही तर जुजबी असेल, पण मजमचं कलम काय 155, तुमच्या निकालात काय लिहिलंय 177. नंबर 3 चूक काय? यांचा गट नंबर नमूद करताना 27 नंबर असं लिहिलंय. आता हा 27 गट नंबर ना तक्रारदाराचा आहे, ना फिर्यादीचा आहे, ना अपिलाचा आहे. कोण या दोघांचा संबंधच नाही. तो गट नंबर 27 आपल्याकडे पॉईंट नंबर 3 मध्ये आला. पॉईंट नंबर 4,
गणपती यांनी बक्षीसपत्र दिल्याची तारीख 7/12/1977 रोजी नमूद आहे, पण प्रत्यक्षात असं दिसते की सदरचे बक्षीसपत्र रजिस्टर हे 12/10/1957 झालेलं आहे. मला सांगा, यांचं 1957चं बक्षीसपत्र आहे बरोबर, आणि तारीख काय दिली तुम्ही 1977, हे 1977 दिलेली आहे बरोबर. मुद्दा नंबर 5, 26/1 26/2 याबाबत रेमून 37/2020 असा दावा असल्याचे नमूद केले. हे चुकीचं आहे. कोर्टामध्ये हा दावा काय, क्रमांक 35/2020 असा तो दावा आहे. 6 नंबरची चूक याच्यात अशी आहे की साहेबराव रामराव बारावकर हे गणपत यांना कोणत्या कायदेशीर आधारे, कागदपत्राच्या आधारे फेरफार व कोर्टात यात कुठेही कायदेशीर पुरावा नसताना चुकीच्या पद्धतीने साहेबराव बारावकर यांचा दत्तक पत्राचा पुरावा म्हणून वापरत आहेत. तसेच त्यासाठी त्यांनी जो 5 रुपयाचा स्टॅम्प पेपर जोडलाय त्याच्यावरची तारीख आहे 16/1/1989 आहे. यांचं बक्षीसपत्र कधी आहे 1957चं. 1957चा कागद ह्यांचा बक्षीसपत्राचा पहिला आहे आणि त्याच्यानंतर हे 1989चे. त्यावेळी 5 रुपयाचा स्टॅम्प पेपर उपलब्ध असल्याची एखादी प्रत दिली, कारण तो स्टॅम्प पेपरच बोगस जोडलेला आहे. सगळं ते जे आहे काय म्हणून त्याला दत्तक विधान, ते कागदपत्र साहेब बोगस आहेत असं माझंही प्राथमिक मत आहे. त्याच्यावर तुम्ही जास्त बोलू शकता. नंबर 4, पान नंबर 4च्या शेवटच्या ओळीमध्ये परत अशी चूक आहे. कलम 177 लिहिले, दुरुस्ती करता येणार नसलेले, म्हणजे प्रदीर्घ कालावधीनंतर कलम 177 नुसार दुरुस्ती करता येणार नाही असं म्हटलंय असून कलम 155 नुसार दुरुस्ती होते का 177 नुसार, तर 155 नुसार होते तुम्हालाही माहिती आहे. मग 177 2 वेळा कसं काय आले तिथे. पुढची 5वं, गणपती यांच्या क्षेत्राचा उल्लेख करताना त्यावर अपील निर्णयातील तारीख जी तुमच्या निकालपत्रात साहेब ती 24/1/19,395 आहे. आता हे वर्ष कधी येणार आहे, त्रेतायुग, सतयुग, कलियुग, हे आम्हाला माहिती आहे. हे 5वं युग कुठून कधी यायचं, ह्यांना निकाल कधी मिळायचा, ही तारीख बघा 21 बरं का 24/1/19,395 आहे. आता हे वर्ष कधी उजळायचं. आणि 9वी चूक बरं का, याच्यातली बक्षीसपत्राची तारीख आहे 7/12/1977 अशी नमूद आहे, परंतु सदरचे बक्षीसपत्र हे 12/10/1957 रोजी आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे साहेब यांच्यावर अन्याय होतोय. माझी तुम्हाला विनंती अशी आहे की आपण पूर्ण कागदपत्र पुन्हा एकदा बघावी आणि ह्या सगळ्या चुका दुरुस्त केल्यानंतर तुमच्या लक्षात असेल की यांचं जे बक्षीसपत्र आहे बरोबर ना, त्यानुसार हेच त्या जमिनीचे मालक आहेत, हेच त्याचे उत्तराधिकारी आहेत, अशा प्रकारचं निष्कर्ष निघतो. आपण पुन्हा एकदा सगळ्या कागदपत्राचा वाचन करा आणि मग मला सांगा. वैभव ठीक आहे, आम्ही तुमच्या निकालपत्राची पण कॉपी आम्ही तयार ठेवलेली आहे. ते आपण अशा चुकल्या 19,395 आपल्या याच्यात तर काय दिसत नाही. 19,395 असलं तारखाने ना 177 इथं काढा बरं. 19,395 कुठे आहेत यांच्या निकालपत्रात. हे बघा पान नंबर 5 वरती आहे. आम्ही साहेब लाईन सगळे पानासकट आणले काढू. म्हणणं आहे काय आमच्याकडे निकालाची गणपती श्रीपती बारावकर यांनी स्वकशाची मिळकत 24/1/19,395 रोजी खरेदी खताने विकत घेतलेली असून, म्हणजे साहेब हा माणूस तारीख काय टाकतोय, या तारखेचं खरेदी घेत कसं होईल. त्यांनी जरी युक्तिवाद केला असेल तरी मला सांगा या तारखेचं खरेदी घेत होऊ शकतं का 19,395 तारखेचं. हा वादाचा मुद्दा आहे. बरोबर. तर आमची विनंती तुम्हाला चिंतकर साहेब एवढीच आहे, चुका होऊ शकतात, अनावधानाने होऊ शकतात, इतर काय कारण होऊ शकतात. एवढ्या चुका निदर्शन आणून दिल्यानंतर आमची विनंती आहे त्याच्यामध्ये काहीही चूक नाही. आता ही टायपो जी एरर असेल ना, ही टायपो एरर सोडून द्या. त्याच्या मुद्द्याचा गाभा जो आहे गाभा त्याच्यामध्ये काहीही चूक नाही साहेब. मी बऱ्याच लिगल ऑथॉरिटीज ह्याच्यामध्ये कन्सल्ट केलं, पण खूप गुंतागुंतीची केस होती. हा बऱ्याच लिगल म्हणणं असं आहे की साहेब हे दत्तक गेलेली दत्तकपत्र हे रजिस्टर दत्तकपत्र नसताना रजिस्टर दत्तकपत्र असल्याचं दाखवलं जातंय. हे बघा, मी तुम्हाला काय सांगतो, पहिली गोष्ट बघा, हे पुणे मनपा पुणे विभागीय आयुक्तांचं पत्र आहे. त्याच्यामध्ये 155 कलमाखाली काय काय होतं ते सांगितलं. याच्यानुसार त्यांनी पूर्ण पुणे डिव्हिजन मधले सगळं 155च्या आदेशाची तपासणी केली. मी ते पत्र आपल्याला मोबाईलवर टाकतो. तर त्याच्यामध्ये काय काय येतं बघा, त्याच्यामध्ये हे 155 दस्तक आपण बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे. दुसरी गोष्ट त्यानंतर एखादा दत्तक गेलेला माणूस, तो त्याची ओरिजिनल प्रॉपर्टी, त्याच्यानंतर
तिकडे गेला दत्तक ती प्रॉपर्टी ही दोन्हीकडे क्लेम ठेवू शकतो का हा पण एक महत्त्वाचा. दत्तक पत्र गेले तर रजिस्टर ऐका ना, मी काय सांगतो, तुम्ही नंतर करा ना. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही मतभेद असेल तर आपण अपील करू शकता. आपल्या आधीचं एक ऍडिशनल कलेक्टर साहेबांकडून एक आलेलं आहे म्हणजे तरी आपण तिथे तहसीलमध्ये जाऊन आपण ते 155 मागे घुसण्याचा प्रयत्न केला. तुमचं असं म्हणणं की आम्ही दत्तक गेलेलो आहे. तुम्ही हे करा ना, मला काहीच म्हणायचं नाही. दत्तक आहे का आता तुमच्याकडे फाईल आहे बरं का साहेब? एक मिनिट ऐका ना, यांच्याकडे आता फाईल आहे आपली 155 ची. ते दत्तक पत्रावर बोलतेत ना, तर दत्तक पत्र रजिस्टर यांच्या याला फाईलला पाहिजे ना, झालेलं त्याचा फेर पाहिजे. पाहिलंय मी तिथे त्याच्यामध्ये. काढा ना आता, यांना पण तुम्ही दाखवू शकता. दाखवायला काय ऐका ना, ज्यांनी ज्याला क्लेम नाकारायचं त्यांनी प्रूव्ह करायचं. आम्हाला नाही ना. दत्तक पत्र बोलताय तुम्ही तर आहे, दाखवायला पाहिजे त्याच्यामध्ये रजिस्टर सगळं आहे आहे. म्हणून. तसं आम्ही रजिस्टर नाही, हे बघा. जसं यांच्याकडे बक्षीसपत्र रजिस्टर आहे तसं जे व्यक्ती क्लेम करतात की ते दत्तक गेलते त्याचं रजिस्टर ओरिजिनल कॉपी दाखवली पाहिजे ना. कारण या 2 डॉक्युमेंटच्या आधारे चिंचकर साहेब हा निकाल होणार आहे. कारण दावा कशावरती, एक तुमचं बक्षीसपत्र आणि एक तुमचं दत्तक पत्र. यांच्याकडे ओरिजिनल आहे, त्यांनी ओरिजिनल दाखवा तुमच्या समोर. हे बघा यांचं ओरिजिनल दाखवा कॅमेऱ्यात. हे बघा, हे त्यांचं ओरिजिनल बक्षीसपत्र आहे. वैभव यांचं ते दत्तक पत्र वगैरे रजिस्टर दत्तक पत्र त्याचा फेर आणा तुमच्या याला फाईल आहे. दाखवायला बघू दे. त्याचं फेर आणि दत्तक पत्र रजिस्टर असलेलं दाखवा आम्हाला. हा फेर आहे आमचा, फेर घ्या ना. बक्षीस पत्र बक्षीसपत्राचा फेर आहे. त्यांनी त्या दत्तक विधानाचा फेर दाखवा, दत्तक विधान दाखवा. झालेली सर्व नंबरची ते पण द्या. इकडे एक मिनिट. साहेब एकदम ग्रामीण भागातील लोक आहेत, त्यामुळे त्यांना कायद्याची माहिती किंवा पाठपुरावा करणं थोडंसं अवघड जातं. म्हणून आमच्या सारख्याला एवढं लांबून यावं नंबरची लागतं. 7 बरी झाली. त्याच्यानंतर गुन्हे गटाची 7 बरी. ही स्कीम झाली आमची. थांबा एक मिनिट. तुम्ही तुमचं ओरिजिनल बक्षीसपत्र दाखवले, त्यांचं त्यांना आता आम्ही हे दाखवलं. तुम्हाला शोधून दाखवतो. नाही, आम्ही थांबू ना, काय प्रॉब्लेम नाही. कारण या 2 डॉक्युमेंटच्या आधारे साहेब पुढची स्टेप उचलली जाणार आहे. दाखवा त्यांचं दत्तक पत्र ओरिजिनल दाखवा, रजिस्टर दत्तक पत्र दाखवा. रजिस्टर दत्तक पत्र. कारण ज्या कागदपत्राच्या आधारे आपण निकाल देताय त्या निकालासाठी हे 2 डॉक्युमेंट महत्वाचे आहेत. ओरिजिनल यांनी दाखवले, तुमच्याकडचं ओरिजिनल दाखवा. दाखवले तर दाखवा तुम्ही. ओरिजिनल दाखवा. ह्यांनी ओरिजिनल दाखवलंय बक्षीसपत्र, तुम्ही दत्तक पत्र रजिस्टर दाखवा आणि त्याचा फेर पण दाखवा. आणि त्याचा फेर दाखवा. जसं आम्ही बक्षीस पत्राचा फेर पण दाखवलाय तुम्हाला. ओरिजिनल दत्तक पत्र दाखवा आणि त्याचा फेर कसा घेतलाय, फेरफार तो दाखवायचा. हा, ही झेरॉक्स आहे, काळी झेरॉक्स कोणी जोडून आणेल, आम्हाला ओरिजिनल दाखवा. तुम्ही चिंचकर साहेब जसं एखादी चूक होऊ शकते, मी टायपिंग मिस्टेक समजू शकतो, सलग एवढ्या चुका हे अपेक्षित नाहीये. आपण एक जबाबदार अधिकारी आहात. मला जर या केसबद्दल येणार आहे असं सांगितलं तर सगळं डिटेल काढून असं काही नाही. आपण परत या, मी तुम्हाला सगळं देतो. नाही, आता फक्त तुम्ही काय करा, ह्यांची जी क्वेरी आहे की त्यांचं जे दत्तक पत्र आहे, आणि देतो. आम्ही थांबायचं रे, जोपर्यंत सापडत नाही आम्ही थांबेल. कारण मला पुण्याहून एवढ्या लांब आहे ना, परत अवघड होऊन जाईल ते. त्यामुळे आपण त्याची वाट बघूया. कारण यांच्यावर जो अन्याय झालाय, तहसीलदारांनी व्यवस्थित निर्णय दिला कागदपत्र बघून. आता आपल्याकडे कोण कागदपत्र वाचतंय नाही हा विषय आहे. मूळ 2च गोष्टीवरती निकाल आहे की ह्यांचं बक्षीसपत्र आणि दत्तक. त्यांनी ते दत्तक पत्राचं दाखवलं, तुमच्या रेकॉर्डला पण असायला पाहिजे ना. त्यांनी दाखवलं. त्यांनी दाखवून घरी कशाला न्यायचं, कशाला न्यायचं. ते त्यांचं एकमेव evidence आहे ना. मग त्याची Hearing ला दाखवलं, तिथेच सांगितलं. हा, hearing ला दाखवलं. याच्यामध्ये दाखवले ना. Hearing ला दाखवलं, मला आठवतं. एक काम करू ना आपण आता जाणं काही परवा श्री बनवला तर त्यांना बोलवून घ्या आणि त्यांच्याकडनं मागून घेऊ. हो, yes, yes. दिलं नाही याचं कारण मला असं वाटतं की ते झेरॉक्स वगैरे सगळे डुप्लिकेटच आहेत, म्हणून त्यांनी दिलेलं मी नाही. काय म्हणतो, हा, हे आमचं काम नाही ना, ते Hearing ला original. आमचं काम काय माहितीये का, फक्त नोंदी तपासणं, नोंदी आहे. मग साहेब यांची हेच म्हणणं आहे ना की त्यांचं रजिस्टर बक्षीसपत्र दाखवा, ते दत्तक पत्र दाखवा, त्याचा फेर कसा घेतला ते दाखवा. घरच्या कागदपत्रावरती निर्णय द्या असं मी म्हणणार नाही ना, पण जी कायदेशीर अपील आम्ही केलेलंच आहे साहेब. पण तुम्ही जो प्रथमदर्शी जो निकाल दिलाय ना, त्याच्यामध्ये जर 9 चुका असतील तर यांना न्याय मिळण्याची शक्यता काय राहते.